तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, हे विठ्ठला, मी तुमचा जन्मोजन्मीचा दास आहे आणि तुझं नामकीर्तन करणं हेच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. आणि म्हणून काय म्हणतात बघा, तुझा शरणागत जन्मजन्मीचं अंकित आणि नेणे काही देवा, तुझं वाचुनी केशवा, हेच माझे गाणे तुझे नामसंकीर्तन, तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणे ल्यालो लेणे. तर हे देवा, मी तुझा शरणांग दास आहे, तुला शरण आलेलो आहो आणि मी जन्मोजन्मी तुझा अंकित आहे, म्हणजे तुझ्या अधीन आहे जन्मोजन्मी. हे केशवा, तुझ्याशिवाय मला कशाची हाव नाही, कशाचीही अपेक्षा नाही. माझ्या मनामध्ये फक्त एवढंच असतं की तुझं नामस्कीर्तन करावं, नामाचा जप करावा, भजन गावे, अभंग गावे, अभंग लिहावे, एवढंच माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माझ्याकडे काय आहे, तुझं फक्त तुझ्या नामाचे अलंकार आहे आणि तुझ्या नामाचे अलंकार मी अंगावर घालून मिरवत असतो. आणि अशा प्रकारे तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कुणीच नाही, जन्मोजन्मी मी तुझाच दास आहे, असं ते विठ्ठलाला सांगतात. रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, हे विठ्ठला, मी तुमचा जन्मोजन्मीचा दास आहे आणि तुझं नामकीर्तन करणं हेच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. आणि म्हणून काय म्हणतात बघा, तुझा शरणागत जन्मजन्मीचं अंकित आणि नेणे काही देवा, तुझं वाचुनी केशवा, हेच माझे गाणे तुझे नामसंकीर्तन, तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणे ल्यालो लेणे. तर हे देवा, मी तुझा शरणांग दास आहे, तुला शरण आलेलो आहो आणि मी जन्मोजन्मी तुझा अंकित आहे, म्हणजे तुझ्या अधीन आहे जन्मोजन्मी. हे केशवा, तुझ्याशिवाय मला कशाची हाव नाही, कशाचीही अपेक्षा नाही. माझ्या मनामध्ये फक्त एवढंच असतं की तुझं नामस्कीर्तन करावं, नामाचा जप करावा, भजन गावे, अभंग लिहावे, एवढंच माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माझ्याकडे काय आहे, तुझं फक्त तुझ्या नामाचे अलंकार आहे आणि तुझ्या नामाचे अलंकार मी अंगावर घालून मिरवत असतो. आणि अशा प्रकारे तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये कुणीच नाही, जन्मोजन्मी मी तुझाच दास आहे, असं ते विठ्ठलाला सांगतात. रामकृष्ण हरी.